हॅलो एव्हरीवन. एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिकवरील प्रश्न सोडवणे हे अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि झालेली एक्झाम तुम्हाला कळलीच असेल, कंबाईन एक्झाम. त्यामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करणं, फॅक्ट माहीत असणं हे आवश्यक होतं. पण ह्या फॅक्ट कधी लक्षात राहील, जेव्हा आपण एखादा टॉपिक क्लिअर केला, त्यानंतर काही प्रश्न सोडवले, त्याचा फायदा निश्चितच होतो. तर अभिजित राठोड सरांची माइंड मॅप नोट्स आहे, जे पॉलिटीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यावर अशा पद्धतीने पॉलिटीची मांडणी केलेली आहे आणि सोबत आपली चांगल्या पद्धतीने त्यांची सविस्तररित्या मांडणी करून आपली रिव्हिजन पण चांगल्या पद्धतीने होईल. आणि येणारी ग्रुप सीची एक्झाम आणि येणारी राज्यसेवा एक्झाम आणि कंबाईन एक्झाम आणि त्यासोबत वन डे एक्झाम, RPF, SSGD या पद्धती एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे ही सिरीज. तर आपण या माइंडमॅप नोट्स थ्रू आपण सर्व काही बाबी पॉलिटी विषयाच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. टॉपिक क्लिअर करायचा, सोबतच आपण त्या टॉपिकवर जेवढे काही प्रश्न तयार होतील ते प्रश्न आपण लगेच घ्यायचे. म्हणजेच टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे प्रश्न सोडवण्यासाठी जायची गरज पडणार नाही. तर बघा, पहिलं चॅप्टर जर बघितलं तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र बघूया आपण. यामध्ये काय सांगितलेलं आहे, संघराज्य व राज्यक्षेत्र याचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये केला, तर भाग 1 मध्ये केलेला आहे. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याचा उल्लेख भाग 1 मध्ये. तर कलम किती आहे, तर 1 ते 4 हे कलम आहे. यामध्ये भारतीय संघराज्य आणि त्यांच्या भौगोलिक क्षेत्राची संबंधित बाब हे भाग 1 आणि कलम 1 ते 4 मध्ये आहे. मग संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यामागची कारणे काय आहे ते थोडक्यात बघूया आपण. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासाचे समान उद्दिष्ट साधायचे, यासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला होता. लोकशाही विकेंद्रीकरणाचे जे काही तत्व स्वीकारलेले आहे त्यासाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. भारतीय समाजव्यवस्थेतील विविधता या पद्धतीने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. आणि प्रशासन चालवण्यासाठी सुलभता व्हावी यासाठी पण संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. तर या बाबींसाठी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आता आपण कलम बघूया या संदर्भात. कलम 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये म्हटलेलं आहे, संघराज्याचे नाव व क्षेत्र याबाबत माहिती दिली आहे. तर कलम 1 मध्ये उपकलम 1 यामध्ये इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ असेल. म्हणजेच कलम 1 उपकलम 1 मध्ये संघराज्य हा शब्द दिसला का आपल्याला? नाही, फक्त राज्याचा संघ हा शब्द दिसतोय. म्हणजेच राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये संघराज्य या व्यवस्थेचा स्वीकार म्हणजे संघराज्य या शब्दाचा, म्हणजेच आपण म्हणू शकतो की राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख बघायला मिळत नाही. त्याऐवजी काय बघायला मिळतो आपल्याला? राज्याचा संघ. जरी आपली संघीय व्यवस्था असली पण तरी संघराज्य या शब्दाचा उल्लेख मिळत नाही घटनेमध्ये, आणि आयोग इथंच आपल्याला फसवतो. म्हणजेच कलम 1 मध्ये (1) मध्ये काय म्हटलेलं आहे, इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ असेल. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. कलम 1 उपकलम 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्र हे पहिल्या अनुसूचीमध्ये सांगितलेलं आहे. कलम 1 उपकलम 2 मध्ये. कलम 1 मध्ये उपकलम 3 भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजेच भौगोलिक क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेले प्रदेश. आता हे प्रदेश कोणते असेल मग, तर घटक राज्यांची भूप्रदेशिक क्षेत्र, त्यासोबत केंद्रशासित प्रदेशांची क्षेत्रे आणि भारताने वेळोवेळी संपादित केलेली भविष्यात आणि केले जाणारी हे क्षेत्र आपल्याला कलम 1 उपकलम 3 मध्ये म्हटलेलं आहे. मग कलम 1 उपकलम 3 मध्ये राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट घेणाऱ्या बाबी आपल्याला बघायला मिळतात. कलम 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे. म्हणजेच कलम 2 मध्ये म्हटलेलं आहे की भारतीय संघराज्य क्षेत्राबाहेरील जे काही प्रदेश आहे, भारतीय संघराज्याच्या क्षेत्राबाहेरील जे काही प्रदेश आहे त्या प्रदेशांना भारतीय संघात सामावून घेण्यासंबंधी आणि प्रवेशासंबंधी आहे. म्हणजे आपण कलम 2 मध्ये म्हणू शकतो की भारतीय संघराज्याचा भाग नसलेले प्रदेश हे सामावून घेणे, प्रवेश करणे हे कलम 2 मध्ये म्हटलेलं आहे, जे की आपल्या भारतीय संघराज्याचा भाग नसलेली क्षेत्र आहेत. म्हणजेच मग कोणत्या पद्धतीने, तर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार आहे आणि नवीन राज्य स्थापन करण्याचा पण अधिकार कलम 2 मध्ये दिलेला आहे. आणि हे अधिकार जर बघितला आपण, हा अधिकार जर बघितला तर कशा पद्धतीने आहे, तर बघा, या संबंधित जर बघितलं अपडेटेड, तर सिक्कीम हे राज्य हे 35वी घटनादुरुस्तीनुसार सहाय्यक राज्य म्हणून दर्जा मिळाला होता आणि 36व्या घटनादुरुस्तीनुसार त्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे राज्य म्हणून सिक्कीमला.
तर भारतीय संघाने नवीन राज्य केंद्रशासित प्रदेश यांची निर्मिती केल्यास घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. बघा काय, घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला नवीन राज्य केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. तर कलम 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, नवीन राज्य निर्माण करणे. तर कलम 3 नुसार संसद नवीन राज्याची निर्मिती तसेच विद्यमान राज्याची सीमा, क्षेत्र, नावे यामध्ये बदल करू शकते. एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवणे, एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करणे, एखाद्या राज्याच्या सीमामध्ये बदल करणे आणि राज्याच्या नावामध्ये बदल करणे. त्यासोबत एखाद्या किंवा अनेक राज्यापासून त्याच्या राज्यक्षेत्राचे भाग वेगळे करायचे, इतर राज्यांना जोडायचे किंवा त्याचे मिळून एखादे नवीन राज्य निर्माण करायचे. अशा पद्धती कलम 3 नुसार नवीन राज्य निर्माण करण्याच्या संदर्भात करू शकते. कोण? संसद. कलम 3 नुसार संसद नवीन राज्य निर्माण करू शकते. त्या राज्याचे क्षेत्र कमी करू शकते, त्या राज्याचे नावामध्ये बदल करू शकते, त्या राज्याच्या सीमामध्ये बदल करू शकते, त्या राज्याच्या एका राज्याला दुसऱ्या राज्यासोबत जोडून नवीन राज्य निर्माण करू शकते. हे कलम 3 नुसार संसदेला अधिकार आहे. आता या संबंधित कलम 3च्या संबंधित काही घटनादुरुस्ती काही खटल्या आहेत का? हो. तर बघा, 5वी घटनादुरुस्ती 1955 मध्ये या घटनादुरुस्तीनुसार पुढील बाबी समाविष्ट केल्या गेल्या. तर बघा आता काय म्हटलेलं आहे, तर नवीन राज्य संबंधित विधेयक, आता नवीन राज्य तयार करायचं आहे त्या संबंधित जर विधेयक असेल तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय मांडता येणार नाही तुम्हाला संसदेमध्ये. मग राष्ट्रपतीची परवानगी घेतल्यावरच तुम्हाला नवीन राज्य तयार करण्यासंबंधित जे काही विधेयक आहे हे तुम्हाला मांडता येईल. म्हणजे राष्ट्रपतीची प्रथमतः पहिले परवानगी घ्यायची आणि मग मांडायची. बरं ठीक आहे, हे विधेयक राष्ट्रपतीची परवानगी घेऊन मांडले तर राष्ट्रपती वरील बाबींशी संबंधित विधेयकाला संसदेत मांडण्यापूर्वी संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवेल का विचारार्थ? हो, कारण की ज्या राज्यामध्ये बदल करत आहे, ज्या राज्याच्या संबंधित आहे त्या राज्याचा विचार घ्यावाच लागेल ना. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये बदल करता, त्या व्यक्तीला तुम्ही विचारसाल ना. हां, तर मग त्या राज्याच्या राज्य विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवेल, हे राष्ट्रपतीचे कर्तव्य आहे. हे राष्ट्रपती पाठवणार त्या राज्याच्या विचारार्थ, की बा माझ्या परवानगीनुसार तुम्हाला मी विधेयक मांडण्याचा संमती दिली, तुम्ही विधेयक मांडलं, आता हे विधेयकामध्ये नेमकं काय तुम्ही बदल करता हे याची परवानगी ज्या राज्यामध्ये तुम्ही बदल करता त्या राज्याकडे पाठवायचं, मला त्या राज्याकडून थोडीफार परवानगी घ्यायची. आता या राज्याकडून जे काही परवानगी येईल, नकार येईल, होकार येईल, ठीक आहे आमच्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता करा, किंवा होकार येईल किंवा नकार येईल, याबाबत जे काही विधिमंडळाचा सल्ला आहे, राज्य विधिमंडळाचे मत आहे, हे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? नाही. मग राष्ट्रपतीवर बंधनकारक नसणार, कारण की राष्ट्रपती म्हणलं हे राष्ट्राचा प्रती, हे राज्याचं तेवढं काही मत घेणं फक्त एक प्रकारचं एक फॉर्मॅलिटी आहे की त्यांचं मत घ्यावं लागेल. नाही तर मग कसं एक डिक्टेटरशिप अशा म्हटलं तरी चालेल असं होईल. तर भारतीय घटनेनुसार घटक राज्याला भूप्रादेशिक अखंडतेची आणि कायम अस्तित्वाची हमी नाही. बघा, जसं की आपल्या भारतामध्ये घटक राज्याला आपल्या संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजेच एखाद्या घटनेनुसार जर बघितलं, आपल्या भारतीय घटनेनुसार भूप्रादेशिक अखंडतेची आणि कायम अस्तित्वाची राज्यांना आपल्या हमी दिलेली नाही आहे, कारण की त्यांना आपल्या संघराज्य या बाबीतून आपल्याला या राज्यांना बाहेर पडता येत नाही. म्हणजेच वेगळे नागरिकत्व पण देता येत नाही. आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्व तरतूद आहे. 5वं, भारतीय संघराज्य भंजक राज्याचा अभंजक संघ आहे म्हणून. म्हणजेच राज्याचा भंग होऊ शकते पण संघराज्याचा भंग होईल का? नाही. म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये राज्याचा भंग होऊ शकते, राज्यामधून राज्य जोडून नवीन राज्य तयार करू शकता, त्या राज्यामध्ये भंग करून ते 2 राज्य एका राज्याचे बनवू शकता तुम्ही. म्हणजे राज्याचा इथं भंग होत आहे पण संघराज्याचा काही भंग होते का? म्हणजेच म्हणून मग म्हटलं जाते की अभंजक संघ आहे, की संघामध्ये भंग न होता राज्यामध्ये भंग होते. म्हणजेच राज्याचा भंग होतो पण संघाचा भंग होत नाही, म्हणून भंजक राज्य म्हटलेलं आहे, अभंजक संघ म्हटलेला आहे. आणि अशी बाब आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळत नाही. तर कलम 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, कलम 2-3 नुसार केलेले बदल. आता कलम 2-3 नुसार म्हणजेच कलम 2 मध्ये म्हटलेलं आहे नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे, म्हणजे जे की भारताच्या संघराज्य क्षेत्राबाहेरील आहेत. आणि कलम 3 नुसार नवीन राज्य निर्माण करणे, नवीन राज्य एका आपले जे काही अस्तित्वात असलेले राज्य आहे, एक राज्याला दुसऱ्या राज्यात जोडून नवीन राज्य तयार करणे. हे जे काही कलम 2-3 नुसार तुम्ही बदल करता हे 368 अंतर्गत घटनादुरुस्ती नाही असं सरळ कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 2-3 नुसार जे काही तुम्ही बदल करता हे 368च्या घटनादुरुस्तीनुसार लागू होणार नाही. म्हणजे 368
अंतर्गत घटनादुरुस्ती समजली जाणार नाही हे कलम 4 सांगते. आणि कलम 2-3 नुसार केलेले कायदे हे साध्या बहुमताने संमत होतील. काय म्हटलेलं आहे कलम 4 मध्ये की 2-3 नुसार जे काही तुम्ही कायदे करसाल त्यानुसार जर बघितलं केलेले कायदे हे साध्या बहुमताने संमत होईल. दॅट्स इट. बस असं सांगितलेलं आहे कलम 4 मध्ये. बेरुबारी युनियन खटला काय म्हणते 1960चा. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की संसदेच्या एखाद्या राज्यक्षेत्र कमी करणे या अधिकारात राज्यक्षेत्र परकीयांना बहाल करणे या अधिकाराचा समावेश होत नाही. असं जसं की बेरुबारी युनियन खटल्यामध्ये म्हटलं 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने की संसद एखादे राज्य क्षेत्र कमी करणे राज्यक्षेत्र निर्माण करणे या सर्व काही अधिकारामध्ये तुम्ही एखादं राज्य क्षेत्र दुसऱ्या एका परकीय देशाला देसाल आपल्या देशाचं राज्यक्षेत्र तर हे काही यामध्ये येणार नाही. हे बाब यामध्ये मेन्शन नाही असं सरळ सांगितलं. पण अपवाद काय झाला की इंदिरा भंडार नायके करार झाला होता. त्यामध्ये कच्छ तीऊ बेट 1974 मध्ये आपल्या देशाचं जे काही भाग होतं ते श्रीलंकाला दिलेलं आहे. यामध्ये अपवाद आहे फक्त यावेळेस ही बाब संसदेने. आता संघराज्य निर्मितीची काही मुख्य 2 प्रकार आहेत. आता यामध्ये केंद्रकर्षी संघराज्य निर्मिती आणि केंद्रोत्सारी. आता केंद्रकर्षी जर म्हटलं तर यामध्ये अनेक स्वतंत्र प्रदेश काय करतात हे अनेक स्वतंत्र प्रदेश आहेत. ठीक आहे, हे दूरवर आहेत. आता हे प्रदेश काय करतात स्वतः जवळ येतात अशा पद्धतीने अनेक स्ट्रॉंग बॉडी तयार करतात सेंट्रलची. म्हणजेच इथे अनेक प्रदेश एकत्र येऊन संघराज्याची निर्मिती इथं बघायला मिळते. हे प्रदेश जवळ आले ना आणि यांनी एक स्ट्रॉंग संघराज्य निर्माण केलं. ही सिस्टम जे आहे केंद्रकर्षी सिस्टम ही अमेरिकेमध्ये बघायला मिळते कारण की राज्यांनी तिथे संघ तयार केलेला आहे. पण भारतामध्ये केंद्रोत्सारी संघराज्य पद्धती आहे. म्हणजेच यात एक अखंड भूप्रदेशाचे घटक राज्यामध्ये सत्ता विभाजन करून संघराज्याची निर्मिती करण्यात येते. म्हणजे कसं की इथे एक हा मोठा भूखंड आहे आणि या भूखंडाचे आपण अशा पद्धतीने भाग करायचे आणि केंद्रोत्सारी संघराज्य निर्माण करायचे. म्हणजेच हे मोठा भूखंड आहे याचे भाग झालेले आहे छोटे छोटे आपले 28 राज्य. म्हणजेच एका मोठ्या भूखंडाचे छोटे छोटे राज्यामध्ये आपण पार्ट केलेले आहे. म्हणजेच मोठ्या भूखंडाचा एक छोटे छोटे राज्य काय भाग आहे. म्हणून यांना मोठ्या खंडापासून बाहेर पडता येते का नाही. म्हणजे संघराज्यापासून बाहेर पडता येत नाही आपल्या राज्याला म्हणून कारण की हे संघानं भाग केलेले आहे त्यांचे. आणि इथे या छोट्या छोट्या राज्याने एक मोठं संघ तयार केलेला आहे. म्हणजेच हे स्वतः या संघराज्यापासून वेगळे राहू शकते आपल्या अमेरिकेमध्ये. म्हणून अमेरिकेची जी काही संघराज्य पद्धती हे निर्मितीचे प्रकार आहे हे केंद्रकर्षी निर्मिती आहे अमेरिकेमध्ये आणि आपल्या इथं केंद्रोत्सारी निर्मितीचा प्रकार आहे. अशा पद्धतीने ह्या बाबी क्लिअर झाल्या पाहिजे आपल्या. तर हे सर्व आपण पार्ट 1 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र यामध्ये बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला ह्या बाबी क्लिअर झाल्या असेल. तर बघा आता आपण काय बघितलं ते बघूया. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये आहे. कलम किती आहे 1 ते 4 मध्ये आहे. तर ठीक आहे, संघराज्य व्यवस्थेची स्वीकार करण्याची काही कारणे होती. मध्ये म्हटलेलं आहे संघराज्याचे नाव आणि क्षेत्र सांगितलेलं आहे की कलम 1 मध्ये काय सांगितलं ऑब्लिक 1 मध्ये इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ आहे. इथे संघराज्याचा हा शब्द उल्लेख केलेला नाही घटनेत कुठेच. संघराज्याऐवजी राज्याचा संघ हा शब्दाचा उल्लेख केलेला आहे कलम 1/1 मध्ये. कलम 1/2 मध्ये घटक राज्य केंद्रशासित प्रदेशाची नावे आणि त्या राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये सांगितलेलं आहे. कलम 1.3 मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात भौगोलिक आणि समाविष्ट केलेले जे काही भविष्यात तुम्ही संपादित करतात ते प्रदेश सांगितलेले आहे. म्हणजेच घटक राज्याची भूप्रदेश क्षेत्र केंद्रशासित प्रदेशाची क्षेत्रे येणार आणि भारताने वेळोवेळी संपादित केलेली आणि भविष्यात केली जाणारी प्रदेश येणार. हे कलम 1/3 मध्ये म्हटलेलं आहे. आणि कलम 2 मध्ये काय म्हटलेलं आहे की नवीन राज्य किंवा स्थापन करणे, नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे. म्हणजेच नवीन राज्य कलम 2 मध्ये काय म्हणणार की भारताचे प्रदेश नसलेले भारताच्या संघराज्याच्या क्षेत्राच्या बाहेरील असलेले हे नवीन राज्य दाखल करणे स्थापन करणे जे ऑलरेडी भारताचा भाग नाही आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. कलम 3 मध्ये नवीन राज्य निर्माण करणे म्हणजे जे ऑलरेडी भारताचा भाग आहे त्याचे क्षेत्र कमी करायचे एका राज्याचे दुसऱ्या राज्याला जोडायचे नवीन राज्य तयार करायचं. एका राज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवायचे नवीन राज्याला जोडवायचे नवीन राज्य तयार करायचं. एका राज्य क्षेत्रामध्ये नाव बदलून नवीन राज्य दुसरं ठेवायचं म्हणजे तयार करायचं. म्हणजेच हे कलम 3 मध्ये नवीन राज्य निर्माण करणे हे भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेले त्याचं मध्येच काही परिवर्तन करून. पण कलम 2 मध्ये भारताच्या राज्यक्षेत्राबाहेरील एखादा क्षेत्र ऍड करून नवीन राज्य तयार करायचं. एवढं लक्षात ठेवायचं आहे कलम 2 आणि 3 मध्ये डिफरन्स. तर आता संविधानात काही घटनादुरुस्ती आहे त्या खटल्या आहेत त्या बाबतीत 5वी घटनादुरुस्ती 1955 मध्ये म्हटलेलं आहे की असं जे काही नवीन राज्य संबंधित जे काही तुम्ही विधेयक आहे ते विधेयक राष्ट्रपतीला परवानगी घ्यायची. तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रपतीची परवानगी घ्या.
ठीक आहे. राष्ट्रपतीने परवानगी घेतली तर मग हे विधेयक परवानगी देणार राष्ट्रपती, मग तुम्ही मांडसाल. मांडल्यानंतर जे काही तुम्ही आता परिवर्तन करसाल त्याआधी हे तुमच्याकडे ज्या राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही बदल करता त्या राज्यक्षेत्रामध्ये विचारार्थ पहिले पाठवतील ते. मग पाठवलं, मग या राज्यक्षेत्राने काही होकार व नकार दिला तर हे राष्ट्रपतीला सांगणार की आम्ही आमचा नकार आहे. पण राष्ट्रपती होकार आणि नकार यांचं मत यांना बंधनकारक आहे का ऐकणं, सल्ला आणि मत नाही. तुम्ही काही द्या, होकार द्या, नकार द्या. यामध्ये कलम 4 मध्ये म्हटलेलं आहे कलम 2-3 नुसार केलेले बदल 368 अंतर्गत येणार नाही आणि कलम 2-3 नुसार केलेले कायदे हे साध्या बहुमताने संमत केले जाईल. कलम 4 मध्ये म्हटलेलं आहे. इथे संघराज्य निर्मितीचे प्रमुख 2 प्रकार सांगितलेले आहे. केंद्रकर्षी म्हणजे छोटे छोटे राज्य येऊन एक केंद्र तयार केलं, मोठं संघ तयार केलं, म्हणजेच राज्य जवळ येऊन तयार झालेले आहे. म्हणजेच इथे राज्यांना स्वतः मनमानी पद्धतीने बाहेर पण पडता येते. आणि केंद्रकर्षी म्हणजे जे भारतामध्ये बघायला मिळते, जे की एक मोठा भूखंड होता त्याचे भाग करून छोटे छोटे राज्य तयार केलेले आहे. म्हणून इतर राज्याला या भूखंडापासून वेगळे होता येत नाही, कारण की या भूखंडाचा भाग आहेत ते. म्हणून केंद्रकर्षी हे आपल्या संघराज्याचे स्वरूप आपल्या भारतामध्ये बघायला मिळते आणि केंद्रकर्षी हे संघराज्याचे स्वरूप अमेरिकेमध्ये बघायला मिळते. आय होप तुम्हाला ह्या सर्व बाबी या चॅप्टरमध्ये क्लिअर झाल्या असेल. तर प्रश्न आहेत तुमच्यासमोर. बघा प्रश्न बघा आता. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र घटनेतील कोणत्या भागामध्ये आहे, तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4. प्रश्न दुसरा, नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे घटनेतील कोणत्या कलमामध्ये येते. नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे घटनेतील कोणत्या कलमामध्ये येते, तर बघा कलम 2 मध्ये येते. प्रश्न क्रमांक तिसरा, इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल. प्रश्न नीट वाचा. हे कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे. कलम 1 मध्ये, कलम 2 मध्ये, कलम 5 मध्ये. बघा हे कलम 6 नाही आहे, यापैकी नाही हे ऑप्शन आहे इथे, बघा लक्षात असू द्या. तर इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल हे कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे, तर कोणत्याच कलमामध्ये नाही आहे. म्हणजेच आन्सर येईल यापैकी नाही असं. तर थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ॲडजस्ट करा. कारण की संघराज्याचा उल्लेख केलाच नाही ना इथे. जर राज्याचा संघ असता तर मग आपला जे काही आहे हे कलम 1 येत होतं, कारण की इथे संघराज्याचा उल्लेख केलेला आहे, राज्याचा संघ नाही आहे. म्हणून येथे यापैकी कोणत्याही कलमामध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही आहे राज्यघटनेचा, म्हणून यापैकी नाही आहे आन्सर आला. प्रश्न क्रमांक 4, संसद नवीन राज्याची निर्मिती तसेच राज्याच्या सीमाक्षेत्र नावामध्ये बदल करू शकते. हे कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे. नवीन राज्याची निर्मिती सीमाक्षेत्रामध्ये नावात बदल करू शकते हे कलम 3 मध्ये सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, कलम 2 व 3 नुसार केलेले बदल हे कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून गणल्या जाणार नाही. ही तर कोणत्या कलमांतर्गत येते, तर बघा कलम 2-3 नुसार जे काही बदल करणार त्या बदलाला 368 अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून गणले जाणार नाही असं कलम 4 मध्ये म्हटलेलं आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 6, पाचवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली, तर बघा 1956, 1954, 1955, 1953 तर 1955 मध्ये. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संघाने नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्मिती केल्यास घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे, लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे प्रश्न. तर घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करणे आणि नवीन राज्य केंद्रशासित प्रदेश निर्मिती केल्यास तर घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करणे अनिवार्य. प्रश्न क्रमांक 8, नवीन राज्याबद्दल किंवा निर्मिती संबंधी विधेयकाबाबत काय खरे आहे, तर बघा नवीन राज्याबद्दल जे काही विधेयक तुम्ही मांडलं त्या विधेयकाला राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडता येणार नाही, बरोबर आहे. राष्ट्रपती संबंधित विधेयकाला संसदेत मांडण्यापूर्वी राज्य विधिमंडळाकडे विचारार्थ पाठवतील, हे पण बरोबर आहे. आणि राज्य विधिमंडळाचा सल्ला किंवा मत हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल नाही, बंधनकारक नाही, हे चूक आहे. लास्ट ऑप्शन आहे सर्व विधाने बरोबर आहे. बघा यामधील ऑप्शन जर बघितलं आपण काय खरे आहे, तर अ आणि ब हे ऑप्शन खरे आहे. सी ऑप्शन जे क नंबरचं ऑप्शन आहे चूक आहे, कारण की राष्ट्रपतीवर राज्य विधिमंडळाचा सल्ला व मत हे बंधनकारक नाही पाहिजे होते इथे. तर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर कलम 2 व 3 नुसार केलेले कायदे साध्या बहुमताने संमत केले जातात, बरोबर आहे. भारतीय संघराज्य अभंजक राज्याचा भंजक संघ आहे. बघा अभंजक राज्याचा नाही तर भंजक राज्याचा अभंजक संघ आहे, कारण की भंजक संघ थोडी आहे, अभंजक संघ आहे आणि भंजक राज्य आहे, म्हणजेच राज्याचा भंग होतो, संघाचा भंग होत नाही, म्हणून हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 10, संघराज्य निर्मितीचे मुख्य 2 प्रकार खालीलपैकी योग्य विधान ओळखा. भारतीय संघराज्य हे केंद्रकर्षी आहे. भारतीय संघराज्य केंद्रकर्षी आहे का, नाही. अमेरिकेचे राज्य केंद्रकर्षी आहे.
केंद्रकशी म्हणजेच अनेक राज्य एकत्र आले आणि एक संघ तयार केला त्यांनी, म्हणून हे केंद्रकशी आहे. म्हणून USA हे पहिलं ऑप्शन पाहिजे होतं. तर अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रस्थानी आहे, केंद्रस्थानी नाही. तर बघा, अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रस्थानी नाही, बरोबर आहे का? हो, कारण की अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रस्थानी नाही ना, बरोबर आहे. मग ब हे ऑप्शन बरोबर आहे, कारण की अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रकर्षी आहे, म्हणून योग्य आहे. तर भारताचे संघराज्य हे केंद्रोत्सारी आहे, लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने आपण संघराज्य व त्यांची राज्यक्षेत्र हे टॉपिक बघितला. या टॉपिकवरून प्रश्न बघितले. आय होप तुम्हाला 10 पैकी प्रश्न किती बरोबर आले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशाच पद्धतीने सिरीज जर घेतली ना तर खरोखर खूप फायदा होणार आहे मित्रांनो यांचा. फक्त यासाठी तुमचा सपोर्ट हवा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण की येणारी जी काही ट्रेंड आहे MPSCचा हे वेगळ्या प्रकारचा आहे. कारण की तुम्हाला टॉपिक वाचल्यानंतर प्रश्न सोडवणे अति आवश्यक आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.